षटकाला 5 मिनिटांचा अवधी आपण दिलेला आहे. त्या षटकाकरता 10 मिनिटांचा अवधी खर्च होतो याची नोंद घ्या. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्लेअर ऑफ द डे करता जी पैठणी साडी आहे वैशाली दत्तात्रे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ अतिरिक्त खर्च होतो याची नोंद घ्या. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आई गावदेवी सोनाळे संघाचे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक जर आज विचार केला तर सोनाळे संघ कालच्या दिवसामध्ये अगदीच मोक्याच्या क्षणी या मैदानावरती दाखल झाले आणि त्यानंतर मात्र वाटचाल त्यांची पाहायला मिळाली बेस्ट ऑफ 4 मध्ये. आणि आता मात्र कोणता संघ सेमीफायनल फायनलमध्ये पोहोचतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल तर जो कोणताही फलंदाज 30 धावांची खेळी करेल त्या फलंदाजाला रवी भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू हाताळला जाईल. यावेळेस मात्र फटका तर चांगला. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. झन्नाटेदार षटकार. पाहतोय षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक करता 2100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दरम्यान आगमन झालेलं आहे जयदुर्गा टिमगरपाडा संघाचे खेळाडू प्रमोद दिवेकर यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. वळूया सामन्याकडे. निर्धाव चेंडूची हाताळणी आणि गोलंदाज कमबॅक करतोय ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. आणि एक महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर या चेंडूवरती कमबॅक होणं अपेक्षित होतं कारण की एक फलंदाज चांगला आहे फलंदाज अरुण आणि या फलंदाजाला कुठेतरी रोखायचं आहे. त्या व्यूहरचनेनुसार गोलंदाजी ही पाहायला मिळते. गोलंदाज जितेंद्र च्या माध्यमातून यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे सजवला गेलाय. मिळतायत या धावा 6. षटकार. आणि अगदीच कालपासून या फलंदाजाने मात्र षटकारांमध्ये डील केलेली आहे. 6 धावांमध्येच फक्त डील केलेली आहे फलंदाज अरुण या फलंदाजाने. बॅटला चेंडू लागला की निघून जातोय सीमा पार. 6 धावांकरिता असंच एक दृश्य हे वारंवारतेने हे बघायला मिळत आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती जितेंद्र यांना आपण पाहतोय. गोलंदाज अरुण फलंदाज अरुण याला आपण पाहतोय आणि त्याच्या समवेत फलंदाज भगवान यांना आपण पाहतोय. अगदीच जर आपण विचार केला जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विशेष विचार विनिमय गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे महत्त्वपूर्ण गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळते की या मॅच मध्ये विजय संघ फायनलचं तिकीट मिळवणार आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण क्षेत्ररक्षकाने जीवाच्या आकांतीने चांगला झेल पकडलाय. असं वाटत होतं की चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं निघून जाईल पण अगदीच सेफ हँड अप्रतिम झेल. फलंदाज फेल.
गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी. धावा मिळत आहेत त्या दोन. नवीन फलंदाज संजय बॅटिंग स्टान्स वरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज अरुण याचा जर आपण विचार केला तर 12 धावांची इनिंग त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. सुरुवात चांगली तर शेवट सुद्धा चांगला असं नेहमीच म्हटलं जातं आणि तीच सुरुवात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस मात्र फटका फसलाय. एक टप्प्या अखेर, दोन टप्प्या अखेर चेंडूची फेकी आणि फलंदाज सुद्धा धावा पूर्ण करतायत. ते दोन तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तू तू मैमे आणि अखेर बेल स्ट्रिप केल्या जात आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. जयंत ठाकरे आजच्या दिवसामध्ये, जयंत तरे यांनी आजच्या दिवसामध्ये सर्वांना अगदीच योग्य सेवा दिलेली आहे. मागणी करा, सेवेचा पुरवठा केला जाईल. क्लीन बॉल. बघ तू यशच्या दाखवल्या आणि त्या मी वाकवल्या असं चित्र काही मिळालं या चेंडूवरती. इट्स क्लीन बॉल. दांडी गुल. फलंदाज बाद. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. फलंदाज सामना करेल मिस्टर के के. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी आपण पाहतोय चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 17 या अंकावरती. क्रिकेटमधील धोकादायक आकडा आपण पाहतोय 17 धावा. यावेळेस मात्र शॉडामपूल एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र नाही, रोखलंय. प्रोटेक्शन दिलं गेलंय. ही जमेची बाजू आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. मागील चेंडूचा जर आपण विचार केला तर फलंदाजाने अखेरच्या क्षणी चेंडूला एक देखणा फटका जो कन्वर्ट करायचा होता पण मात्र अखेरच्या क्षणी चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये निघून गेला. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय. निघून जाईल चेंडू सीमा पार. धमाकेदार षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, 3 विकेट्स. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. यावेळेस मात्र फटका बसलाय, उंची जास्त लांबी कमी. 3 क्षेत्ररक्षक झेपवतायत चेंडूवरती. तत्पूर्वी फलंदाजांना संधी आहे 2 धावा पूर्ण करण्याची आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे 26 या अंकावरती. विशेष विचार विनिमय करण्यासारखी गोष्ट जर आपण पाहिली तर गोलंदाज जितेंद्र आणि विनोद या दोन्ही गोलंदाजांनी अतिरिक्त चेंडूची हाताळणी केलेली नाहीये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, निघून चाललाय चेंडू. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण मात्र नाही. एकच धाव, एका धावेवरती समाधानी आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एका धावेच्या मदतीनं 27 या अंकावर. 27 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकाच्या अखेरनंतर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना जी पाणी व्यवस्था केली जाते आणि या स्पर्धेकरता जी पाणी व्यवस्था आपल्याला केलेली आहे संजय ठाकरे यांच्या वतीने, जल है तो कल है. अगदी संदेश काय सांगशील? धावसंख्या पण पाहतोय फलकावरती 37 धावा आहे, 27 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 12 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. सुरुवात तर भरपूर चांगली पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये आल्यात आई गावदेवी सोनाले टीमसाठी 11 धावा. अर्थातच पहिला 12 बॉलचा खेळ झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. हे सातत्य जर पुढे पाहायला मिळालं तर नक्कीच एक चांगलं टोटल धावफलकर पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. काल संपूर्ण दिवसभरात आई गावदेवी सोनाले टीमने भरपूर इम्प्रेस केलं होतं, तर आज मात्र संपूर्ण दिवसभराचा खेळ साई कृपा डोंगे टीमच्या नावावरती राहिलाय आणि त्याच्या जोरावर या 2 टीममध्ये या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. विजेत्या संघाला फायनलचं तिकीट मिळणार आहे आणि ते तिकीट मिळवण्याकरता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राकेश. मागच्या सामन्यातील कमालीची गोलंदाजी आणि आता मात्र भरपूर हल्ला चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती धमाकेदार फटका आणि मिळतायत त्या धावा 4. देखना फटका, देखना स्ट्रोक. महत्वाचा खेळाडू इंद्रपाल स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर मात्र केके कैलास मडवी धावांना चांगला आकार देतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय. 31 धावा धावफलकावर. या चौकाराच्या मदतीनं 31 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, निघून चाललाय चेंडू घरंगळत मैदानाला गुदगुल्या करत स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि 2 धावा पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. चित्त्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय 33 या अंकावर. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक करता दिनेश पाटील उद्योजक सोनाळे यांच्या वतीने 2100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवला गेलाय, उंची जास्त लांबी कमी, सेफ हँड, फलंदाज बाद. बाद झाल्यानंतर संघाकरता आपण पाहतोय त्यांनी 15 धावांचं योगदान दिलंय. यावेळेस मात्र टॅप केलं गेलंय, निघून चाललाय चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी एक आणि एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही.
धावसंख्या 34 या अंकावरती जाऊन पोहोचते. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. गोलंदाज राकेश. शॉर्ट आर्म पुलचा फटका निघून चाललाय. चेंडू आपण पाहतोय तो मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. विकेटचं पतन झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा फलकावरती आहेत. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये फायनलचं तिकीट मिळवण्याकरता संघर्ष सुरू आहे. वाईट बॉलचा इशारा येईल. पंच सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून 37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विमानाचं, रेल्वेचं तिकीट, बसचं तिकीट मिळवणं सोपं आहे, पण क्रिकेट या खेळामध्ये फायनलचं तिकीट मिळवणं हे मात्र खूपच कठीण आहे. आणि त्याकरता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. नशिबाचा चौकार, नो डाऊट ॲट ऑल. 4 धावा. यस, षटकातील शेवटचा बॉल होता. बॅटची आतील कडा लागली आणि त्यानंतर मात्र नशिबाची साथ आई गावदेवी सोनाले टीमच्या बाजूने. लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू झाला होता. 4 धावा मिळाल्या आणि त्याच्या जोरावर धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावर. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. नक्कीच या षटकामध्ये 10 ते 12 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल टीम सोनालेचा, तर त्या उलट कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल टीम डुंगेचा. मात्र फायनल सामना कोण खेळेल या स्पर्धेतील, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 41 धावा. गोलंदाज प्रशांत बॉलिंग मार्क वरती. राईट आर्मवरती विकेटचा मारा. फलंदाज बॅटिंग स्थानवरती आपण पाहतोय गोरख. या फलंदाजाला हाणामारीचं षटक आहे. हाणामारीचे 6 चेंडू आहेत. नक्कीच आपल्या स्टेप मध्ये चुकलाय त्या ठिकाणी प्रशांत. थोडं मानसिक दबाव जरूर असेल, कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी 41 धावा खर्च केल्यात. त्या मात्र हे शेवटचं षटक आहे. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी प्रशांतने केली होती. मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता मागच्या मॅचचा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा चूक झालेली आहे, पण आता मात्र गोलंदाज जायबंदी होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच थोडी दुखापत जरूर झाली आहे त्या ठिकाणी त्या गोलंदाजाला. आशा करूया की ही दुखापत जी आहे ती जास्त नसेल. नक्कीच रविदादा भोईर, त्याचबरोबर दिनेश दादा चुरगे यांच्या माध्यमातून 5 कोंबडे आहेत. जर सोनाली संघ आपण फायनल विजेता ठरतायत तर
सामना काही वेळ थोडासा थांबलेला आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दुपारच्या 17 पासून ज्या व्यक्तिमत्वाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो असे लाडकं व्यक्तिमत्व शांताराम मामा भुईर उशिराने दाखल झालेले आहेत. आज मात्र दुपारच्या सत्रामध्ये त्यांची अनुपस्थिती जाणवली. आज त्यांच्या वतीने काल आमच्याकरता त्यांनी शब्द दिला होता की आज मेजवानी होती, पण सामन्याकडे आपण वळतोय. आयोजक सूचना करतायत खेळाडूची दुखापत गंभीर नसावी आणि अगदीच वेळ जर अतिरिक्त खर्च होतोय याकडे सुद्धा लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपला अतिरिक्त खेळाडू असेल, आपला अतिरिक्त खेळाडू असेल, 12वा खेळाडू असेल, त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करू शकता. नक्कीच या ठिकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव चौधरी साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. सोबतच भरत चौधरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच प्रशांतला मात्र मैदान सोडावं लागतं त्या ठिकाणी. पायामध्ये नक्कीच क्रॅम्पचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालाय. परफॉर्मन्स आज दिवसभर भरपूर चांगलं झालंय. बॅक टू बॅक मॅचेस खेळाव्या लागल्यात मात्र या ठिकाणी. नवीन गोलंदाज नितीन बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका तर चांगला, पण क्षेत्ररक्षक आहे सेफ हँड. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. उद्योजक यांच्या वतीने प्रति चौकार प्रति षटकार आपण पाहतोय. जे कॅश प्राइज आहे ते 500 रुपयाचं प्रति चौकार आणि षटकाराकरिता सोनाळी संघाच्या फलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडूवरती किती चौकार षटकार लगावले जात आहेत याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. धावसंख्या फलकावरती 41 धावा. गोलंदाज नितीन यांना गोलंदाजी करण्याकरता आणलं गेलंय. महत्वपूर्ण षटक. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. यावेळेस मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अगदीच रेषेच्या बाहेर चेंडूची हाताळणी आणि त्या कारणास्तव पंचांनी चेंडूला वाईट घोषित केलंय. गोलंदाज तयार. फटका तर चांगला आहे आणि धावा सुद्धा तितक्याच चांगल्या. 6 धावा. षटकार.
दिनेश पाटील उद्योजक यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 46 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. मोक्याच्या क्षणी संघनायकाने षटकार ठोकलाय ही जमेची बाजू आहे. आणि संघनायकाने यापूर्वीच सांगितलं होतं नाणेफेक झाली तेव्हा की आम्ही खुश आहोत, आमच्या प्रयत्नांवरती आम्ही आनंदी आहोत, आम्हाला सेमीफायनल खेळण्याचा आनंद खूप मोठा आहे. लेफ्ट आर्मावरती विकेट. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे सेफ हँड, झेल पकडला जाईल, विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्थिरावलेली धावसंख्या. चेंडू गणिक आपण पाहतोय 48 धावा. जय हिंद तरे पुन्हा एकदा मुख्य मंचाजवळ येत आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय फलंदाज सखाराम. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. नितीन महत्वपूर्ण चेंडूची हाताळणी करायची आहे आणि अखेरच्या चेंडूवरती आपल्याला लक्षात येईल की किती धावसंख्येचं आव्हान असेल साई कृपा डुंगे संघासमोर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. सामन्याला सुरुवात करायची आहे. बी रेडी बी फास्ट. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची धाव जरूर मिळेल, कारण की अगदीच जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजाने जे प्रयत्न केले होते अगदीच मनधरणी केली होती धाव घेण्याची, ती धाव मात्र इथून मिळते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय 49 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 49 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपण पाहतोय. वारंवार वेळ खर्च होतोय. सूचना येते आयोजकांकडून, प्लीज लक्ष द्यायचं आहे. बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. आतापर्यंत जर आपण या षटकाचा विचार केला तर एक षटकार जरूर आलाय, पण मात्र गोलंदाजाने सुरक्षितरित्या जे कमबॅक अपेक्षित आहे ते कमबॅक केलेलं आहे. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल क्षेत्ररक्षक आहे आणि तत्पूर्वी जर आपण विचार केला तर ढुंडो रे साजना काहीशी परिस्थिती. धावा मिळतायत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय 51 धावा आणि एक टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येईल सोनाळे संघाच्या डगआउट मधनं, कारण की 50चा आकडा ओलांडला गेलेला आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती नितीन. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पाहायला मिळतोय. मोकळीक दिली नाहीये फलंदाजांना. यावेळेस मात्र षटकाराने इनिंगची समाप्ती केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 6 धावांच्या मदतीनं. एकंदर 57 धावा आणि जिंकण्याकरता प्लीज आपण घाई करायची आहे. क्षेत्ररक्षणाकरता त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ व्हा.
तर उद्याचं शेड्यूल हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या ठीक 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला आहे वीर तानाजी दापोडे आणि एका बाजूला गावदेवी ओवळी, त्यानंतर शेलू माता वळ आणि वेताळ कोपर या दोन संघादरम्यान दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 3 पहिल्या सामन्यातील विजेता आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ लढत देतील. आई गावदेवी सोनाळे संघ लक्षात घ्या, त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या विना विलंब. अगदीच आयोजक आम्हाला वारंवार त्याने सूचना करतायत, तर आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. वेळ अतिरिक्त खर्च होतो याकडे लक्ष द्या. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, साईकृपा डुंगे संघ आपले फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करा. आणि अगदीच श्री अष्टविनायक ठाकूरपडा संघ म्हटलं की गंमत जम्मत मजाक मस्करी होत राहते, पण वारंवार त्याने आठवण येते एकच व्यक्तिमत्व, वन अँड ओनली वन, शांताराम मामा भोईर. ऐकूया या दुसऱ्या इनिंगचा खेळ संदेश वखारे यांच्या माध्यमातून. साईकृपा डुंगे संघ 58 धावांचा या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने करेल हे आपण ऐकूयात. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. चला त्वरा करा, लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करूया. 58 धावांचे लक्ष आहे साई कृपा डुंगे टीम समोर आणि या 58 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं टीम सोनालेच्या माध्यमातून. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, राकेश विथ विनोद. तर फ्रंट लाईन षटक, पहिल्या षटकाची हाताळणी त्या ठिकाणी आपण अरुणला पाडोय. अरुण पाटील टीमचा एक मुख्य गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी अरुण पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पंचांचा अधिकृत इशारा, गेम ऑन, खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल, 58 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल. हवं तसं संपर्क नाहीये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर पहिली धाव, एकच धाव मिळते त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन करतोय त्या ठिकाणी विनोद स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील. फायनल सामना खेळण्यासाठी या स्पर्धेतील 58 धावा ठोकायच्या आहेत साई कृपा डुंगे टीमला. फुल टॉस बॉल, हवा तसं संपर्क नाहीये, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. राकेश पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच एक चांगला पोषक चेंडू होता मोठ्या फटक्यासाठी, परंतु टायमिंग साधता आलं नाहीये. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा हवा तसं संपर्क नाहीये. के कैलास मडवी चेंडू पर्यंत पोहोचतोय. सिंगल कंप्लीट. भरपूर चांगली फलंदाजी आणि त्यानंतर मात्र चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय आई गावदेवी सोनाले टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फटका. टीम ढुंगेसाठी पहिला चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी. विनोदच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहिला. फुल टॉस आहे, ऑन साइडला भिडकवलाय. पंचांचा इशारा, नो बॉलचा देखील आलाय. बॉल सीमारेषा पार. 4 धावा, 1+4, 5 धावा मिळतील.
गणेश दादा ठाकरे, त्या मुलीला आपण बाहेर घ्या. षटकातील पुढचा बॉल अरुण पाटील. पुन्हा एकदा फुलटॉस आहे, पुन्हा एकदा प्रहार झालाय. फ्री हिट बॉल वर मात्र क्षेत्ररक्षक चांगली भूमिका बजावत आहेत. कैलाश मडवी त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. नक्कीच चेंडू अडवला गेलाय, मात्र त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. चौदा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अतिशय सुरेख लेट कट आपण पाहतोय. नशिबाची साथ, बॉल थांबणार नाहीये, निघून जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार धावा. वॉट अ बॅटिंग. 3 चौकार नक्कीच पाहायला मिळाल्यात पहिल्या षटकामध्ये. तर आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर टीमचे कॅप्टन संतोष पाटीलला आपण पाहतोय. नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी जरूर झाली आहे, मात्र हे सातत्य पुढे पाहायला मिळेल का? नक्कीच फलंदाजी पॉवरफुल झाली आहे, हे सातत्य आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. कारण 58 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी, आणि त्या ठोकत असताना सुरुवात तर भरपूर पॉझिटिव्ह झाली आहे टीम साई कृपा डुंगे. संतोष पाटील टीमचे कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट शिकायला लागली आहे त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट, 1 पेक्षा अधिक काही एक नाही. ऑफ स्टिक सोडून चेंडू हाताला होता. नक्कीच बॅट शिकायला लागली, त्यावर फक्त सिंगल आली आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी दबाव निर्माण करेल साई कृपा डुंगे टीमवर. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॉलला उडवलाय, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज झेल खाली. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी, आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 2 नॉट 20, 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय, फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कमबॅक करतोय संतोष पाटील. यावेळेस मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. महत्वाची विकेट, फलंदाज बाद विनोद
भूमिका आपल्या टीमसाठी बजावली होती, परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे आपलं योगदान आपल्या टीमला देईल. प्रशांत सज्ज झालाय त्या ठिकाणी. यावेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं, ड्राईव्ह केलं, ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक अरुण पाटील चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. नक्कीच पहिल्या षटकामध्ये अरुण पाटीलने 18 धावा खर्च केल्या होत्या. तो दबाव कुठेतरी असेल त्याच्यावरती, हे मात्र साफ दिसून आलंय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉलला उडवलाय समोरच्या दिशेने. फटका तर भरपूर चांगला आहे, पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. मौका भी दिया और छक्का भी दिया, 6 धावा, षटकार. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र उर्वरित 2 बॉलवर 2 मोठे फटके खर्च झाले. नक्कीच ते तर मी म्हणेन गोलंदाजाने नाही तर अरुण पाटीलने खर्च केल्यात. क्षेत्ररक्षण तुमचं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक धाव जी आहे तुमच्या टीमसाठी खूप महत्वाची आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 28 धावा बनवायच्या आहेत. निम्मा पल्ला पार झालाय, अजूनही निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे. षटक क्रमांक 3 अतिशय महत्वाचं षटक. या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. बॉलिंग ट्रॅकवर सकाराम, टीमच्या कॅप्टनने नक्कीच निर्णायक षटक फेकण्याची जबाबदारी सकारामवर दिली आहे आणि ती जबाबदारी मात्र कशा प्रकारे पार करेल सकाराम हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 12 चेंडू 28 धावा. षटक क्रमांक 3, षटकातील पहिला बॉल. समोर आपण राकेश पाटीलला पाहतोय. या वेळेस बॉल ऑन साइड ला वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत के. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. नक्कीच चांगलं क्रिकेट, कारण एका बाजूला प्रशांत सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे हे मात्र राकेशने लक्षात घेतलंय आणि त्यानुसार आपण पाहतोय सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. सुरेश गरज सर, आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. चला फास्ट करा. यस, स्पीडअप करायचं आहे. सकाराम बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल ऑन साइड ला. इंद्रपाल झेल खाली, मोठी मछली जाल में. यस, मोठी विकेट. प्रशांतला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नक्कीच या फटक्याचा विचार केला तर थोडी ताकद अजून हवी होती.
ताकद थोडी कमी पडली त्या ठिकाणी. परिणाम स्वरूप डीप मिड विकेटला एक चांगला झेल इंद्रपाल धरेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र स्विच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते. यस, बॅट कट, बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. 4 धावा मिळाल्या. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 35. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. यस, अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एक धाव देखील पलून काढली आहे. 1+1 2 धावा या बॉलवर मिळतील. 37. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. यस, फ्री हिट बॉल पूर्ण मुभा आहे त्या ठिकाणी. बिग हिट, मोठ्या फटक्याची मोठा फटका पाहायला मिळेल का पाहूया. फ्री हिट बॉल. या वेळेस बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अर्थातच फ्री हिट बॉल जो आहे तो कंटिन्यू असणार आहे. उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू आहे फ्री हिट. षटकातील फ्री हिट बॉल. सखाराम पुन्हा एकदा. या वेळेस बॉल पडल्यानंतर खाली राहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सखारामच्या माध्यमातून. या वेळेस बॅटची वरची गडा. चेंडू अवैध होता. भगवान थोडा दूर राहिलाय. मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. परंतु एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये. 58 धावांचं लक्ष असताना मात्र आतापर्यंत 39 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. नक्कीच यावेळेस बॉल भरपूर चांगला होता. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. प्रिन्स मूवीजचे ऑपरेटर संजय गुलवी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 6 चेंडू 19 धावा. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. थोडी खेळाडू वृत्ती नक्कीच दाखवायची आहे. 6 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाज कोण येईल हे देखील पाहावं लागेल. कदाचित राजू गोलंदाजी ट्रॅकवर असेल. अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषकातील ही पहिली सेमी फायनल या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉलवर 19 धावांची आवश्यकता आहे. राजू बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा अंतिम षटक. पहिला बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध आहे. अरुण पाटील आता मात्र चुकी करत नाहीये. चांगला झेल. फलंदाज बाद राकेश पाटील. आहे. उद्या नक्कीच आमचं शेड्यूल जे आहे ते बरोबर 9 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होईल. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे विपक्ष गावदेवी ओवली. एका बाजूला संस्थापक अध्यक्ष तर एका बाजूला विद्यमान अध्यक्ष. ही लढत नक्कीच पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर शेलूमाता वल विपक्ष वेताल कोपर आणि त्यानंतर एजी स्पोर्ट निंबावली, गावदेवी भादवड, शिवनेरी आमने, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा या टीम्सला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. राजू बॉलिंग ट्रॅकवर.
पाहूया कशा प्रकारे नक्कीच उर्वरित 5 चेंडू हाताळले जातील. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्लोवरचा वापर आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. इंद्रपाल तरे त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये टीम सोनालेवर कोणत्या प्रकारचा फरक पडणार नाहीये. उर्वरित 4 चेंडू आणि 18 धावा. अर्थातच मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल राजू. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 17 धावा. राजू आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. यावेळेस लॉंग स्टॉप रिझन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. भगवान त्या ठिकाणी आहे. अतिशय दमदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे. भगवान पाटील यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच विजयाच्या उंबाट्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय आई गावदेवी सोनाले संघाला. सोनाले संघ या संघटनेमध्ये ज्या ठिकाणावरनं इन झाला त्या ठिकाणावरनं मात्र आज पहिली वेळ त्यांना आपण सेमी फायनल सामना खेळताना पाहतोय. मात्र काय दमदार प्रदर्शन राहिलंय. षटकातील पुढचा बॉल राजू पुन्हा एकदा. या बलेचा बॉल ऑन साइडला. चेंडू हवेत आहे. इंद्रपाल तरे त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट करतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. शेवटचा बॉल. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. एका बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच एका बॉलची फॉर्मॅलिटीज त्या ठिकाणी कंप्लीट करायची आहे टीम सोनालेला या स्पर्धेतील फायनल सामना खेळण्यासाठी. संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून नक्कीच एक बकरा आहे टीम सोनालेसाठी फायनल सामना जिंकल्यानंतर. मात्र त्या दरम्यान यस अशा प्रकारे फायनल मध्ये प्रवेश आई गावदेवी सोनाले संघाचा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्डलक टॉपलक साई कृपा डुंगे. हेरो ज्याच्या बॅट मधून महत्वपूर्ण 15 धावा आल्या. नाव आहे के के कैलास मडवी इज द मॅन ऑफ द मॅच. आणि नक्कीच या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत साई कृपा